देशात यंदा सरासरीच्या 105% पाऊस. भारतीय हवामान विभागानं जाहीर केला पहिला अंदाज. गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबन कारवाई विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ गुरुवारी काढणार. कोल्हापूर महापालिकेवर मूक मोर्चा. शिक्षक संघटनांनी मोर्चात सहभागी होण्याचं आमदार जयंत असगावकर यांचं आवाहन. रस्ते कुठं करायचे यावरून इचलकरंजीत माजी उपनगराध्यक्ष आणि एका सामाजिक कार्यकर्त्यामध्ये हाणामारी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अपघाताला निमंत्रण देणारे शिये कसबाबावडा रस्त्यावरील मध्यभागी असलेले विजेचे खांब हटवणार कधी? वाहनधारकांचा सवाल. आणि ऊस शेतीत गांजाची झाडं लावणाऱ्या कागल तालुक्यातील माद्याळ इथल्या शेतकऱ्याला LCBनं केली अटक. 2.25 लाखांचा गांजा जप्त.